नमस्कार मित्रांनो, एके दिवशी एक श्रीमंत माणूस भगवान शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात गेला। त्याने खूप महागडे बूट घातले होते। त्याने ऐकले होते की मंदिरात अनेकदा चोरी होते। त्याला त्याचे महागडे बूट बाहेर ठेवायचे नव्हते। तो ते घालून मंदिरात प्रवेश करू शकत नव्हता आणि तो ते तिथेच सोडू इच्छित नव्हता। तो द्विधा स्थितीमध्ये होता। काही क्षण विचार केल्यानंतर तो श्रीमंत माणूस मंदिराबाहेर बसलेल्या एका भिकाऱ्याशी बोलला। त्याने त्याला त्याचे बूट काळजी घेण्यासाठी दिले। भिकारी त्याच्या बुटाची काळजी घेण्यास तयार झाला। मग तो श्रीमंत माणूस पूजा करण्यासाठी मंदिरात गेला। प्रार्थना करत असताना श्रीमंत माणसाने विचार केला, देवाने किती विचित्र जग निर्माण केले आहे। त्याने त्याच्यासारख्या अनेक लोकांना महागडे बूट घालण्यास सक्षम बनवले आहे, परंतु त्या गरीब भिकाऱ्यासारख्या असंख्य लोकांना अन्नासाठी भीक मागावी लागते। तो श्रीमंत माणूस शांतपणे देवाला विनंती करत म्हणाला, तुम्ही सर्वांना समान का बनवले नाही? तुम्ही सर्वांना समान सुविधा का दिल्या नाहीत? मग तो मनात म्हणाला, त्याने ठरवले की इथून परतताना तो त्या भिकाऱ्याला 500 रुपये देईल। पूजा संपल्यानंतर जेव्हा तो श्रीमंत माणूस बाहेर आला तेव्हा त्याला त्याचे बूट दिसले नाही आणि भिकारीही दिसला नाही। श्रीमंत माणसाला वाटले की भिकारी काही कामासाठी बाहेर गेला असावा, म्हणून तो थोडा वेळ तिथेच उभा राहिला आणि भिकाऱ्याची वाट पाहत राहिला। बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही जेव्हा भिकारी परत आला नाही तेव्हा श्रीमंत माणसाला कळले की भिकारीने त्याला फसवले आहे आणि तो निघून गेला आहे। दुःखी होऊन तो श्रीमंत माणूस अनवाणी आपल्या घराकडे चालू लागला। वाटेत श्रीमंत माणसाला दिसले की एक बूट विक्रेता फुटपाथवर बसला आहे। तो श्रीमंत माणूस त्याच्याकडे चप्पल खरेदी करण्यासाठी गेला। तो तिथे पोहोचताच श्रीमंत माणसाच्या सारखेच बूट दिसतात त्या श्रीमंत माणसाने ओळखले की हे त्याचे बूट आहेत। विचारल्यावर विक्रेत्यानेही सुरुवातीला ते नाकारले, पण वारंवार विचारपूस आणि दबावामुळे त्याने कबूल केले की एका भिकाऱ्याने त्याला हे बूट 500 रुपयांना विकले होते। आता तो श्रीमंत माणूस हसत हसत चप्पल न घेता अनवाणी पायाने त्याच्या घराकडे चालत गेला। देवाकडे केलेल्या
त्याच्या याचनेचे त्याला उत्तर मिळाले होते. त्याला समजले की जोपर्यंत लोकांची कृत्य सारखी नसतात तोपर्यंत सर्वजण समान असू शकत नाहीत. देवाने त्या भिकाऱ्याच्या नशिबात 500 रुपये लिहिले होते, पण त्याच्या कृत्याने ते कसे कमवायचे हे त्या भिकाऱ्याच्या हातात होते. जरी त्याने चोरी केली नसती तरी त्याला 500 रुपये मिळाले असते. कदाचित त्याच्या वाईट कृत्यामुळे तो आज भिकारी होता. जर तुम्हाला आमची कर्मचा खेळ ही कथा आवडली असेल तर ती तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी आवडते ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो. मला आशा आहे की तुम्हाला सर्वांना आमची कहाणी खूप आवडली असेल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्ते, धन्यवाद, जय श्रीराम.